नमस्कार मित्रांनो. तर ग्राम रोजगार सेवकाच्या मानधन वाढीतील महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवून देत असताना एक महत्त्वाचा असं घटक ग्राम रोजगार सेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय व ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या आधाराप्रमाणामध्ये मानधन देणं अपेक्षित असतं. परंतु राज्यात भरपूर ठिकाणी कमी काम असलेल्या ठिकाणी ग्राम रोजगार सेवकांना अतिशय अत्यल्प असं मानधन मिळतं. याच्यासाठी वाढीव मानधनासाठी मोठ्या प्रमाणात राज्य शासनाला वारंवार निवेदन देण्यात आली होती. याच्यासाठी खूप वेळा बैठका पार पाडण्यात आल्या होत्या, आंदोलनं करण्यात आली होती आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून ग्राम रोजगार सेवकाच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील एक असा महत्त्वाचा असा निर्णय 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. तर यानुसार आपण या GR मध्ये बघू शकतात. तर पहिलं बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ₹8,000 इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या ग्राम रोजगार सेवकांनी 10,000 पेक्षा जास्त 10,001 व त्यापुढे मनुष्य दिवस निर्माण केले, असे ग्राम रोजगार सेवकांना ₹10,000 पुढील मनुष्य दिनाच्या अकुशल मजुरी खर्चाचा 2% प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तिसरा बघा निर्णय काय घेतलाय, तर 2,000 दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह ₹1,000 व 2,001 व त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह ₹2,000 इतका प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता मानधन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा पद्धतीने इथे कालच्या GR मध्ये 3 ऑक्टोबरच्या GR मध्ये हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे तुम्ही जाऊन हा GR बघू शकतात. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा असा GR आपण गुगलवरती जाऊन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा GR पाहू शकतात. तर महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.